काँग्रेसची आणि आमची बरीच सकारात्मक बोलणी झालेली आहे. बऱ्याच जवळपास 29 पैकी 18 प्रभागावर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित 11 प्रभागावर आज चर्चा होईल आणि मला असं वाटतं चर्चा सकारात्मक होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याला काही पर्याय नसतो ना. वेळ कमी जरी असला तरी जे कोणी टेंटेटिव्ह उमेदवार आहे त्यांना तशी सूचना म्हणा किंवा एक ते समजून घेत असतात आणि आम्ही समजून घेत असतो. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बरोबर मिळण्याची शक्यता आहे ते बरोबर फॉर्म भरत असतात. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. एबी फॉर्म आम्ही उद्या देऊ. सगळे नाही, उमेदवारांना द्यावं लागत असतं. ते स्वतः कशाला. ये ठाकरे का कमाल आहे की म्हणजे झुकावं लागलं या सगळ्या विषयाला. पण तरी यादी बघितली तर तेवढं काही प्रमाण नाहीये. जे प्रमाण आमचं आहे, एखादा उमेदवार आता राजा जयसिंग हिंदू होता कट्टर, पण त्याला हिंदुत्वादी कसं म्हणता येईल, कारण तो औरंगजेबाच्या बाजूने होता. गणोजी शेर्के संभाजी महाराजांचा साला होता, पण तो औरंगजेबाच्या बाजूने होता. त्याला कसं आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचं म्हणता येईल. त्याच्यामुळे असे गणोजी शिर्के आणि खंडोजी खोपडे असले म्हणून काय त्यांचा तो स्वाभिमानात नाहीये त्यांच्यात. जाणीवपूर्वक कुठेही कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार आम्ही देत नाही. पण काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते, काही ठिकाणची सगळे भौगोलिक सामाजिक रचना हे सगळे बघून जे जे आवश्यक आहे ते उमेदवार देतील. ते हिंदू असतील, नाही तर मुस्लिम असतील, बौद्ध असतील, नाही तर ख्रिश्चन असतील, नाही तर शीख असतील. मग तर याचा विचार आम्ही करणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. जो योग्य उमेदवार आहे त्याला दिलं पाहिजे. त्याचा जात धर्म पाहून उमेदवारी शिवसेना देणार नाही. आणि त्याच्यात जर कोणी मुस्लिम येत असेल तर त्यालाही देण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार. मला त्यांचं इंटरनल काही माहिती ठेवायची गरज नाहीये. पण त्यांच्या किती बैठका झाल्या मला माहित नाही. आता तुम्ही सांगितलं मला 9 का 10 बैठका झाल्या. तोडगा निघत नाही. भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आम्ही शिवसेना म्हणून भारतीय जनता पार्टीशी बोलत होतो तर त्याच्यात आमची दादागिरी चालायची. आम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढी भारतीय जनता पार्टी घ्यायची. आता ह्या लोकांना भारतीय जनता पार्टी जेवढे देतील तेवढं घेण्याची वेळ आलेली, एवढं मी निश्चित सांगेल. शिरसाट काही जरी बोलत असले तरी भारतीय जनता पार्टी सांगतील तेवढ्याच जागा त्यांना मिळतील. त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही. भारतीय जनता पार्टी त्याच भूमिकेत, खाजगीरित्या काही जणांशी माझं बोलणं झालं त्याच्यातून दिसतंय. याच्या आधी जेव्हा 2005, 2010, 2015ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होती, याच्या शिवसेनेनं जवळपास 65 जागा लढलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी, सगळ्या वेळेस ऍव्हरेज. आणि भारतीय जनता पार्टीनं मोठ्या मुश्किलीनं 35 जागा लढलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मागच्या काळात युती झालेली होती. आता हे सगळं उलट होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये पण कसं भाजपकडून शिंदे गटाला 1 अंकी जागेचा प्रस्ताव केला. फक्त 9 जागा तुम्ही. जेवढी क्षमता आहे तेवढ्या जागेचा प्रस्ताव दिला जात असतो. नागपूरमध्ये शिंदे गटाचं काय, तसे नुसते भांडवलदार आहे आणि दलाल आहेत शिंदे गटाचे. बाकी कोण आहे नागपूरमध्ये? का शिंदे आणि सेनेचं काय बाकी स्ट्रक्चर थोडी आहे. वाटतं घोडा मैदान जवळ आहे. आमच्याकडे आत्ताच्या घडीला 106 जागेला उमेदवार आहेत.
115 पैकी 106 जागेवर आमच्याकडं उमेदवार आहेत. पण आम्ही काँग्रेस आणि वंचित आणि राष्ट्रवादी यांच्याशी बोलणी करत आहोत. बोलणी अंतिम टप्प्यात आली, बोलणी कुठपर्यंत आली? कारण मी सांगितलं ना सुरुवातीला 18 प्रभागात आमचं क्लिअरन्स आहे. एक 10-11 प्रभागाचं आमच्या अजून बोलणी आज होईल. कारण वंचित तर त्यांची यादी पण जाहीर केली 4-5 उमेदवार. वंचितनी यादी जरी जाहीर केली तरी शेवटी हे बी फॉर्म सगळे पक्ष एकत्रित मिळून देतील अशा पद्धतीने आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर झाली म्हणून उमेदवारी मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही भाजपच्या बंडखोरीची वाट बघताय का? त्यांच्याकडे बंडखोरी मला असं वाटतं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. फक्त काही वॉर्डामध्ये गणित बघावे लागतात. कोण असल्यावर कोण त्याच्या समोर द्यायचा. त्यामुळे त्यांची यादी जवळपास आता फायनल होतीये दोन्ही गटाची. आणि त्या हेतूनं आम्ही सुद्धा आता जवळपास काही जणांना आम्ही ग्रीन सिग्नल दिलेले आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं त्यांची लोक आम्ही वाट पाहतो हे चुकीचं आहे. परंतु काही गणित निश्चित असतात की आता पहिल्यांदा प्रभाग पद्धती संभाजीनगरात होतीये. मग सगळ्या भागातून लोक असले पाहिजे. एका भागातून जास्त एकापेक्षा जास्त लोक नसावेत. मग समोरचा ओपन कोण, SC समोर कोण, ह्या सगळ्या गणित सामाजिक गणित सुद्धा राजकीय गणित सुद्धा बघावे लागतात. आणि त्या हेतून आम्ही थांबलेलो आहे. परंतु आमच्या लोकांना फॉर्म भरायच्या सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहे. बी फॉर्म उद्या त्यांच्याकडे किंवा आज संध्याकाळी सुपूर्द करू. तुमच्या पक्षामध्ये काही भाजप शिवसेनेत गेलेले लोक आहेत, त्यांना तिकडे उमेदवारी मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. तर ते लोक जर तुमच्याकडे परत आले तर त्यांना उमेदवारी देणार. याच्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही. पण एकदम आमच्या एखाद्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल. मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या 8 ते 10 बैठका होत आहेत, मात्र तोडगा निघत नाहीये. सन्मानजनक प्रस्ताव जर आला तर चिमकी होणार. काय वाटतं ही माध्यमाचं काय कारण आहे? राजकीय अनुभव पहा, मी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या याची सगळी माहिती घेतली. पहिल्याच बैठकीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची बैठक झाली आणि शिंदे गटानं असं सांगितलं की तुमची काही ही यादी बरोबर नाही, ही दुरुस्त करून आणा. एवढ्या जागा काही देता येणार नाही, म्हणजे 75 जागेचा प्रस्ताव आणला. तर नंतरची बैठक झाली त्यात 78 जागेचा प्रस्ताव आला. म्हणजे दुरुस्त म्हणजे कमी करायची होती, त्यांनी जास्त करून आणली. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला इथं कोणत्याही प्रकारे अलायन्स करायचं नाही. तर त्यांच्याकडे 11 बैठका, 9 बैठका, 10 बैठका असं सगळं चाललं. रात्रीच्या बैठका होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीचं तुम्ही म्हणताय बोलणं चाललंय. मग कुठेही त्या बैठका जाहीर होत नाही, कुठं तुम्ही भेटतात, खरं प्रयत्न करतात की महाविकास आघाडीचं ते कळतच नाही. शो करण्याची गरज नाही. आमच्या ऑलरेडी बैठका चालू आहेत. बैठकांची संख्या करण्याची गरज नाही. आमचं झोन वाईज चर्चा चालू आहे, झोन वाईज कार्यकर्त्याशी. सेंट्रली आम्ही अशी चर्चा केली नाही. सेंट्रली चर्चा आम्ही काल पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि आज आता आम्ही पुन्हा करणार आहोत 2 वाजेनंतर. दादा, सर्वोच्च पक्ष म्हणून यांना यांना देण्याचं काम आता बऱ्याच चर्चा राजकारणात त्यावेळेस पाहायला मिळाल्या. हे पण कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी जर कार्यकर्ते असेल तर त्यांच्यावर काय अन्याय करावा? एखाद्याच्या पोटी जन्मलं त्यांनी काय पाप आहे का? कोणत्याही पक्षाचं मी काय आमच्या पक्षापुरतच भूमिका नाही घेणार. समोरचे असतील, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिंदे गट असेल, एखाद्याचा मुलगा ऍक्टिव्ह असेल, काम करणारा असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना. पत्रकारांचे मुलं पत्रकार झाले त्याला नाही कोणी नाव ठेवत. डॉक्टरांचे मुलं डॉक्टर झाले त्याला कोणी नाव नाही ठेवत. वकिलांचे मुलं वकील होतात त्याला कोणी नाव नाही ठेवत. त्यामुळे कुठेतरी सामान्य कार्यकर्त्यावर आम्ही होऊ शकतो. मी काय म्हटलं, एखादा नेत्याचा मुलगा समजा ऍक्टिव्ह असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये? कार्यरत असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये? फक्त तो याचा मुलगा आहे म्हणून देऊ नये. यावर भावना असलेली आहे. ते भाजपच म्हणते की आमदाराच्या मुलाला असेल किंवा नातेवाईकांना नको आहे आणि
तुमचं आणि शिंदे गटाचं यावर एकमत दिसत आहे. शिंदे गट पण तेच म्हणते की जर कॅपॅसिटी असेल, जो चांगलं काम करत असेल, तेव्हा भाजप बोलतोय का करतोय? किती लोकांचे मुलं त्यांचे नेते झालेले. आता रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे नेता नाही का? डॉक्टर कराडचा मुलगा इथं भारतीय जनता पार्टीचा नेता नाहीये का? हं? गोपीनाथरावांची मुलगी पंकजाताई नेता नाहीये का? किती लोकांचे नाव सांगता येईल? पियुष गोयल कोणाचा वेद प्रकाश गोयल यांचा मुलगा नेता नाही का भारतीय जनता पार्टीचा? नेता नाहीये. भारतीय जनता पार्टी नुसतं बोलणं, प्रत्यक्षात मी तर आणखी कित्येक उदाहरणं देईल मी भारतीय जनता पार्टीचे. फुंडकरांचा मुलगा नेता नाही का इकडे? आडसडांचा मुलगा नेता नाही का इकडे? निलंगेकर नेत्यांचा मुलगा नेता नाही का इकडे? त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या पद्मसिंह पाटलाचा मुलगा राणा जगजितसिंह नेता नाही का? आता राणा जगजितसिंहचा मुलगा काम करतो, तो नेता नाही का? आता करत असेल, पण भारतीय जनता पार्टी सांगते मुलांना देऊ नये. हेच सगळ्यांचे मुलं पुढे आले ना. पण मला त्यांचा विरोध नाही. ते जर काम करण्याचं त्यांना संधी द्यावी. मी जेवढे नाव घेतले, पंकजाताई कर्तृत्व दाखवलं तर काय हरकत आहे त्याला? संजय मुंडे जे 60 कोटी मंडळ बुक केले त्यावर शिक्षणाचं म्हणजे दोन काही स्टँडबाजी आढळला जे 60 कोटी मंडळ बुक केले त्यावर शिक्षणाचं म्हणजे त्यांनी आडवा दाना करण्याचा प्रयत्न केला. हे दोन काही स्टँडबाजी. शिरसाटांना जी तारीख लागत असेल माझ्याकडची जी बुक केली ती माझी द्यायची तयारी आहे. त्यांनी सांस्कृतिक मंडळावर सभा घेऊन दाखवावी, एकनाथ शिंदेचीच घेऊन दाखवावी. चॅलेंज आहे माझं. बरं, तुम्ही जे चॅलेंज केलंय, तुम्ही जे चॅलेंज केलंय त्याला ते चॅलेंज स्वीकारलेलं नाही. ते म्हणतात की इथं खूप मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यांचे सभा होणार आहेत. त्यामध्ये संजय राऊत आहेत, आणखी इतर काही नेते राहणार आहेत. त्यांचं असं मत आहे की मला त्यांनी तुमच्या उपार उदाहरण तुला त्यांनी दिला नाही. आमची ताकद नाही बाबा, त्यांची ताकद संभाजीनगर त्याच्यात तिथे खूप सभा होणार आहेत. असं नाहीये. आमची तारीख आम्ही तसं एकच दिवस सभा करणार आहे, पण तारीख नेमकी नेत्यांची फिक्स होण्यासाठी आम्ही 6 दिवसाचं बुकिंग केलेलं आहे. याच्यातली त्यांना एखादा दिवस लागला, समजा आमचा एखादा दिवस ठरला 10 जानेवारी, आमची बुकिंग 5 जानेवारी पासून 11 पर्यंत. 11 त्यांना देऊ शकतो मी, 8 देऊ शकतो मी त्यांना, 7 देऊ शकतो, 5 देऊ शकतो, 6 देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तिथं गर्दी किती पडणार आहे? पायाला मला सभेला जायचं म्हणे, आम्हाला लोकांना नाही. आम्हाला एक दिवस नकोय तर आम्ही त्यांच्या सभेला जाणार आहे. येतात का पाहू? गद्दारांना तोंड दाखवायला जागा नाही अशा सांस्कृतिक मंडळ. सांस्कृतिक मंडळ हे गद्दारांचं नाही, निष्ठावानांचं आहे. गद्दारांसाठी सांस्कृतिक मंडळ नाही, लक्षात ठेवा मला त्यांना. मातोश्रीवर आपली बैठक झाली आणि जाता वटवावरून सुद्धा देखील त्याचं समोर आलंय आणि परत यांची जी विश्वासू वाढ क्रमांक 95 त्यांचं तिकीट काढून दुसऱ्याला दिलंय आणि म्हणून सरदेसाई त्यांच्यामध्ये काही वाद झाले त्याच जागेवर आणि परत दर्गामुखी बैठकीतून निघून गेले. मला नाही माहिती का तिथलं. नवनाथ पण असं की उभाटा सोन्या तुला आता उभाट आणि काँग्रेस वेगळं लढतात, कोणती गुलामगिरी करते? दादा काल मंत्री अब्दुल सावे यांना काही नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात सांगितलंय की भारतीय जनता पार्टी एवढे उमेदवार आहेत जुगार अड्ड्यात सापडलेले आहेत, काही याच्यामध्ये पोटॅटो सिटी करण्यामध्ये सापडलेले आहेत. अशाला तुम्ही उमेदवारी देऊ नका असं त्यांनी महिला मोठ्या प्रमाणात. भारतीय जनताचे लोक जुगार अड्डे चालवतात. तो डोनगावकर नावाचा त्यांचा कार्यकर्ता राजश्री लॉटरी बोगस चालवतो, त्याला पोलिसांचं संरक्षण आहे. जो अतुल सावेंच्या एकदम जवळचा आहे. भारतीय जनताच्या कार्यालयातलं एक शटर त्याचंच आहे. हे अतुल सावेंच्या जवळचेच आहे आणि याच्यामुळे ह्या हेतून काही लोकांनी दिलं असेल त्यांना निवेदन. मधला मुद्दा जो आहे भाजप नगरसेवकांनी यांनी मतदारांना जाऊन विचारलं नाही की मतदान करायचं पैसे काय घेतात. हे असं होणारच आहे आणि झालं पाहिजे असं. एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं आणखी जे नवीन नवीन चेहरे उभारून येतात. आपण कसं सांगितलं राजकीय त्याला कोणी जर असलं तर मुलाला द्यायला पाहिजे, परंतु अनेक न बघणारे चेहरे पण मैदानात दिसतात. आले पाहिजे चेहरे नवनवीन. या निवडणुकीतून नवनवीन चेहरे आले पाहिजे, नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. त्याला महाविकास आघाडी संभाजीनगर तिकीट आलं. त्यांचं स्पष्ट मत आहे असं की
महाविकास आघाडीचा बैठकीमध्ये राहणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी. व्हावी अशी आमची इच्छा आहे. बाकी मी काही सांगू शकत नाही. पण व्हावी अशी आमची इच्छा आहे. काँग्रेसनं सुमारे 65 जागा मागितल्या होत्या. तर आता किती जागेचं असं अजून कुठे काही झालेलं नाहीये. 65 वगैरे असं काही काँग्रेसनी पण मागितलेलं नाही आणि आम्ही पण नाही. पण आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शिवसेना किती जागा ठाकरे नाही असं काही नाही. युतीमध्ये वाटाघाटीमध्ये एखादी जागा इकडे तिकडे होत असती ती तयारी ठेवावी लागते. मनसेचं काय आहे काही लोक भेटणार आहे मनसेचे. आज काय होतं पाहू आपण. अजून आले नाही ते भेटणार आहे. त्यांना जागा देऊ ना आमच्या ह्याच्यातून काय प्रॉब्लेम. चांगले उमेदवार असले मी सांगितलं आमच्या 106 जागेवर आमच्याकडं असं काय आम्ही गणित अजून केलेलं नाही. आम्ही प्रभाग वाईज केलेलं आहे. जागा नाही मोजल्या अजून.